नमस्कार, मी श्रद्धा टपाल. टिटवाळा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. मांडा टिटवाळ्यात राष्ट्रवादी पुन्हा जोमात. प्रमोद वसंत भोये यांची शहर अध्यक्षपदी तर दीपिका भोये महिला शहर अध्यक्षपदी नियुक्ती. मांडा टिटवाळा शहरात राष्ट्रवादी शरद पवार पक्षातून गेल्या काही दिवसांपूर्वी शहर अध्यक्ष मोरेश्वर उर्फ अण्णा तरे यांनी पक्षाचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला होता. तेव्हापासून राष्ट्रवादी पक्षाची पीछेहाट झालेली होती. मात्र आता रविवारी राष्ट्रवादीचे महाराष्ट्र राज्य व राष्ट्रीय प्रवक्ते महेश तपासे व जिल्हाध्यक्ष वंडार पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या प्रमाणात अनेक जणांनी पक्षप्रवेश केलाय. सदर पक्षप्रवेशानंतर प्रमोद वसंत भोये यांची शहर अध्यक्षपदी तर दीपिका प्रमोद भोये यांची महिला शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर किरण पवार वॉर्ड क्रमांक 9च्या अध्यक्षपदी, मदन हरी पाटील मांडा टिटवाळा शहर उपाध्यक्ष, ज्ञानेश्वर रामा पाटील वॉर्ड क्रमांक 8 कार्याध्यक्ष, पवन देवरे मांडा टिटवाळा कार्याध्यक्ष, जमाल शेख अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष, चेतन म्हस्के अप्रभाग युवक अध्यक्ष, अनिकेत म्हात्रे युवक वॉर्ड क्रमांक 10 अध्यक्ष, राजेश्वरी संदीप ओको हिची वॉर्ड क्रमांक 10 युवती अध्यक्ष, तर हृतिक परुळेकर यांची वॉर्ड क्रमांक 9च्या युवक अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष वंडार पाटील यांनी बोलताना सांगितले की राष्ट्रवादी पक्षातून जे गेले त्यांच्या मागे आता कोणीही नाही. राष्ट्रवादीमध्ये आता पक्षप्रवेश केलेले प्रमोद भोये व दीपिका भोये व त्यांच्या सर्व टीमचे आम्ही स्वागत करत असून येणाऱ्या निवडणुकीत पक्ष पुन्हा जोमाने निवडणूक लढविण्यासाठी सज्ज झालेला आहे. सदर कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष वंडार पाटील, युवक ठाणे जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील, कल्याण डोंबिवली युवक जिल्हाध्यक्ष राज मच्छिंद्र जोशी, महाराष्ट्र राज्य व राष्ट्रीय प्रवक्ते महेश तपासे, महिला जिल्हाध्यक्ष सारिका गायकवाड, महिला विधानसभा अध्यक्ष तृप्ती गायकवाड, महिला विधानसभा पूर्व अध्यक्ष मीनाक्षी आहेर, महिला प्रदेश निरीक्षक सुनीता देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष विनायक काळन, सोशल मीडिया सेल जिल्हाध्यक्ष तुषार वैद्य, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष अकबर शेख, ठाणे जिल्हा मुख्य प्रवक्ते ओम सावंत, युवक अल्पसंख्याक विधानसभा अध्यक्ष जमाल शेख, ज्येष्ठ कार्यकर्ते मुस्तफा शेख, कल्याण पश्चिम विधानसभा कार्याध्यक्ष रुपेश थले, युवक विधानसभा अध्यक्ष निखिल कदम, युवक विधानसभा कार्याध्यक्ष स्वप्नील शेळके, अर्बन सेल अध्यक्ष सुशांत मोहिते, वॉर्ड क्रमांक 10चे अध्यक्ष अभिमन्यू भोईर, वॉर्ड क्रमांक 8चे विनोद पाटील, अमोल नेतकर, युवक विधानसभा प्रभाग कार्याध्यक्ष, युवक विधानसभा उपाध्यक्ष राजू पाठव, वैभव वासुदेव पाटील, साईनाथ भोये, जनार्दन पाटील, विजय पंढरीनाथ भोईर, श्रीकांत पाटील इत्यादी जण प्रमुख उपस्थितीत होते. ब्युरो रिपोर्ट, टिटवाळा न्यूज, टिटवाळा. आज दीप्तिताई भोये आणि प्रमोद भोये यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर त्यांचा प्रवेश झाला, त्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि यांच्यामुळे आमचा राष्ट्रवादी पक्ष ह्या मांडा टिटवाळ्यामध्ये चांगला घडून निघेल अशा आम्हाला तिथे आम्हाला वाटतो. याच्यापुढे आमचा राष्ट्रवादीचा काही कार्यकर्ते इतर पक्षांमध्ये गेले होते, त्या टायमाला बऱ्याचशा मीडियामध्ये आणि इकडे तिकडे असेच इकडे झालं होतं का राष्ट्रवादी पक्षामध्ये कोणीच राहिलेलं नाही, राष्ट्रवादी पक्षामध्ये कोणीच राहिलं नव्हतं असं सर्व मीडियाला दिले होते. राष्ट्रवादी संपली, पण आता जे जे गेलेच ना तिथे त्यांच्याबरोबर कोणी एकही माणूस राहिला नाही. सर्व राष्ट्रवादी पक्षामध्ये सर्व आणखी नवीन जुनेही आलेले आहेत. त्याबद्दल मी या तुमच्या दीप्तिताईचं आणि प्रमोद भोये यांचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. का अनेक तुमच्या जवळ जेवढे कार्य करतील तेवढे आमच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये तुम्ही घेऊन या आणि इथली कुठल्याही कामं जे जे झाली नसतील, जे होणार असतील ती आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. धन्यवाद.